एक गोष्ट आज बहिणी बरोबर कामं करून सुद्धा त्या बहिणी अडचणीत आलेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टर बहिणी आमच्या सरकार तर म्हणते ऍक्च्युअली आता तुम्हाला दिसतंय नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मुंबई हायकोर्टात रीट याचिका फाईल केलेली आहे, जनहित याचिका फाईल केलेली आहे. त्याच्यावर सरकारचं अजून उत्तर आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमची कोर्टाची पण लढाई सुरू आहे आणि आम्ही रस्त्यावरती लढाई करण्यास तयार आहे. तुला बाईट घे. नवीन लोकांना म्हणजे असं एक प्रकारे असं ना की चेष्टा करत आहे सरकारकारांची किती संख्याने लोक सामील होते. जिल्हा वाईज आम्हाला आढावा घ्यायला लागेल. जिल्हा वाईज आम्हाला नाही म्हटलं तरी जरी एक हजार जिल्ह्यामध्ये 1500 लोक जर जमले तर काही जिल्ह्यामध्ये अजून संघटना सक्रिय नाही, त्यामुळे तिथे वेळ लागेल. किंवा ते सगळे 5 ते 10% अबोव जात आहे आणि तेच कामं समजा 1 करोडच्या 2 करोडच्या आतमध्ये काढले तर ते अंदाजे 15 ते 20% दिलं जातात. तर शासनाला हे कसं कळत नाही, हे गुपित आहे की जेव्हा शासनाचं नुकसान होत आहे, जे 25 ते 30% नुकसान होत आहे, तरी ते क्लब करून मोठे टेंडर काढत आहे. या मागे काय दडलं आहे हे सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे. कारण की त्यांना वरच्यावर मोठ्या कंत्राटदारांकडून मलिदा खायला मिळतो आणि उलट छोट्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिलं तर मोठा वर्ग म्हणजे कामी लागू शकतो. त्यांना पेमेंट वेळेवर मिळाले तर त्यांच्यावर अवलंबून असताना रोजगार म्हणजे लेबर आहे ते पुढं उपजीविका साधू शकतात. पण हे एवढं मोठं म्हणजे ओपन सत्य सरकारला कामावर कळत नाही, हा खूप मोठं गुपित आहे. आजची जी फेडरेशनची समन्वय बैठक घेण्यात आली आहे, मागील 15 दिवसापूर्वी आम्ही कोल्हापूरमध्ये जे अधिवेशन घेतलं, त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही कार्यकारिणी जाहीर केली आणि कार्यकारिणीनंतर आमचं यापुढे जे आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कार्यकारिणी स्थापन करणं गरजेचं होतं. आणि यापुढे आमचं आंदोलन हे आम्ही PWDचे जे राजे आहेत त्या राजेंच्या राजवाड्यासमोर आम्ही बसायचं ठरवलेलं आहे. ही पहिल्या आंदोलनाची आमची भूमिका असेल. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीत अगदी त्यांचे पुतळे जाळू किंवा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, अशा प्रकारचं आंदोलन आम्हाला करावं लागणार आहे नजीकच्या काळामध्ये. आणि यासाठी आम्हाला थोडा अवधी लागेल. राज्यभरातून तक्रारदारांची मोठ्या संख्येने जमवाजमव करून आम्ही आंदोलन उभं करणार आहोत. बांधकाम मिनिस्टरची प्रॉब्लेम मला पत्रव्यवहार केला होता का प्रत्येक जर आम्ही डायरेक्ट मंत्र्यांचा पत्र पाठवतोय, आमचे कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांच्याकडे वारंवार मागणं चालू आहे. चलो.